अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे। पुण्यामधल्या विशेष सीबीआय न्यायालयाकडून आज निकालाचं वाचन केलं जाईल। तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। 20 ऑगस्ट 2013 या दिवशी सकाळी 7:15 वाजता पुण्यामध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर दाभोलकरांवरती गोळीबार झाला होता आणि त्यांची हत्या करण्यात आली। या प्रकरणी 5 आरोपींच्या विरोधात खटला चालवला गेला। वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहाय्यक विक्रम भावे हे आरोपी आहेत। यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावरती बाहेर आहेत। विशेष सत्र न्यायाधीश पी जाधव निकाल काय देतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्याला अधिक माहिती देतील। मंदार, 11 वर्षांपूर्वी घडलेलं हे सगळं प्रकरण, मधला काळ या प्रकरणामुळे राज्यातला बराच गाजला, राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या। आज निकाल अपेक्षित आहेत। काय घडामोडी घडल्यात मधल्या काळामध्ये? निकाल 11 वाजता लागणार आहे, मात्र या निकालाच्या माध्यमातून न्याय मिळेल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मागील 10 वर्षांमध्ये या सगळ्या प्रकरणामुळे आपल्या तपास यंत्रणा असतील आणि आपल्या समाजाची सदसद विवेकबुद्धी असेल यावरती वेळोवेळी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। कारण आधी या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला, जो चुकीचा असल्याचं सिद्ध झालं। त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला, तो आधीचा तपास देखील चुकीचा असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकमध्ये झालेल्या कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा तपास करताना सनातन संस्थेच्या सदस्यांची चौकशी केली आणि कर्नाटक पोलिसांच्या चौकशीतून डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं गूढ उकललं। नेमके मारेकरी कोण आहेत हे समोर आलं आणि त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या खटल्याला सुरुवात झाली। याआधीच वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आलेली होती, मात्र नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या हे स्पष्ट होत नव्हतं। ते कर्नाटक पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झालं। त्यानंतर ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी जे हत्यार वापरण्यात आलेलं होतं, जी बंदूक वापरण्यात आलेली होती ते नष्ट करण्याची सूचना किंवा सल्ला देण्यात आलेला होता हे सांगितलं। विक्रम भावेंनी रेकी केलेली होती हत्येच्या ठिकाणी। डॉक्टर दाभोलकर कसे फिरायला येतात, मॉर्निंग वॉकला येतात, इतकं सगळं प्रचंड हे सगळं प्रकरण होतं आणि दिवसाढवळ्या पुण्यासारख्या शहरामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉक्टर दाभोलकरांवरती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। त्यामुळं आपली तपास यंत्रणा, आपली न्याय यंत्रणा आणि समाजाची सदसद विवेकबुद्धी या सगळ्यांची आज कसोटी लागणार आहे। निकाल काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। या प्रकरणामध्ये जो युक्तिवाद करण्यात आला डॉक्टर दाभोलकरांच्या कुटुंबियांकडून, जे वकील देण्यात आलेले होते ॲडव्होकेट ओंकार नेवगी यांच्यामार्फत, तो या आधारे करण्यात आला की डॉक्टर दाभोलकरांची हत्या होताना 2 साक्षीदार त्या ठिकाणी होते ज्यांनी ही हत्या होताना पाहिली होती। त्यापैकी एक व्यक्ती ही पुणे महापालिकेची सफाई कर्मचारी होती, सकाळच्या वेळी रस्ता साफ करण्याचं काम ती करत होती आणि दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी डॉक्टर दाभोलकरांच्या पद्धतीनेच मॉर्निंग वॉकला आलेली होती आणि त्या आधारे हा सगळा खटला उभा राहिला। तर जे बचाव पक्षाचे वकील आहेत त्यांनी हा दावा केला की जे आरोपी पकडण्यात आले शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची ओळख, हे जे 2 साक्षीदार आहेत त्यांनी फक्त फोटोंच्या माध्यमातून केली, म्हणजे त्यांना फक्त फोटो दाखवण्यात आले, असे दोन्ही बाजूचे युक्तिवाद होते। मात्र हे 2च युक्तिवाद नव्हते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये युक्तिवाद करण्यात आले। त्यामुळे हा खटला रेंगाळत गेला आणि अखेर सरतेशेवटी 11 वाजता आज 11 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल न्यायालय देणार आहे। सगळ्यांचं लक्ष या प्रकरणाकडे आहे। दाभोलकर यांचे कुटुंबीय पुण्यामध्ये आलेले आहेत, त्यांचे असंख्य पाठीराखे जे आहेत ते या खटल्याकडे लक्ष देऊन आहेत। मंदार, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।